देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. या इंटरव्ह्यू मध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजतं. या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. आता मी एक सवाल विचारतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. 25 वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली. आता म्हातारपणाकडे चाललात. मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगलीमध्ये जन्मलेले होते. आचार्य अत्रे देखील त्या ठिकाणी मुंबई बाहेर जन्मले होते. मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या सगळ्या भागातून आलेले होते. आपण असं म्हणायचं की मुंबई बाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते, यांना मुंबईतलं काय माहिती आहे. मी या ठिकाणी सांगतो, होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं.